एक मुलगी आहे बघ, आता हे प्रकरण खूप बाहेर पडतं. कोणी असेल वडीलधारी आपले, ते जातात बाबांकडे, एक श्रद्धा घेऊन जातात. योगायोगाने ती गोष्ट होते आणि मग त्याच्यानंतर त्यांना तो मान सन्मान मिळतो बाबांना, या ढोंगी बाबांना. एखादी गोष्ट होणारी असेल किंवा ते घडून आणतात. अशा अनेक संशय आम्ही जेव्हा न्यूज रूममध्ये चर्चा करतो, मी आनंद सरांशी पण केलेली आहे, तसं आम्हाला वाटतं की ते घडून आणतात, ती गोष्ट होते. हे आम्हाला फॅक्टमध्ये असं आम्हाला वाटतं. तुला काय वाटतं, एक स्त्री म्हणून तू हे जे बळी पडतायत या महिला, ह्यांना काय एक स्त्री म्हणून तुझा एक मेसेज असेल? आता हे जो भोंदू प्रकरण निघालं एक अशोक खरात यांचं, हे आत्ताचंच प्रकरण नाही आहे. आधीपासूनच स्त्रिया खूप या बळी पडत आहेत आणि याच्यामध्ये नुकसान स्त्रियांचं हेच होतं आहे की कुठलाही पुरुष असेल किंवा पुरुष सगळे ओव्हरऑल जे आहेत ते जातात भोंदूबाबांकडे, वेगवेगळ्या गोष्टी आजमावतात, भविष्य विचारतात. पण प्रत्येक वेळी आहे ना स्त्रियांचं शोषण होतं. पुरुषांना एवढं त्यांना फक्त भविष्य जाणून घेण्याचीच पडलेलं असतं, पण ह्याच्यामध्ये ज्या बळी जातात ना त्या महिला जातात, त्यांचं शोषण होतं आणि त्या अशा सिच्युएशनमध्ये असतात ना की त्या कोणाला काही बोलू शकत नाही. आता ही प्रकरणं बाहेर निघतात आणि ज्यांच्यासोबत ज्या स्त्रियांसोबत अन्याय झाला त्या आत्ता पुढे येत आहेत कुठेतरी, पण ज्यांना पुढे यायला जमत नाही त्या बिचाऱ्या ती गोष्ट सहन करत राहतात. तर कुठेतरी याच्यामध्ये स्त्रियांवर जास्त अन्याय होतोय. तर हे भोंदूबाबा जे प्रकरण घडतंय त्याच्यामध्ये कुठेतरी स्त्रियांनी सतर्क होण्याची गरज आहे. जेव्हा भविष्य सांगतात, त्यांना पुढे काही गोष्टी सांगतात, अंगारा देतात किंवा वॉटेवर काय देतात, तिथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा त्यांचं लैंगिक शोषण होतं ना तेव्हा कुठेतरी ती गोष्ट त्यांचा आवाज उठवला पाहिजे, कारण ही गोष्ट बरोबर नाही आणि स्त्रियांनी पुढे येऊन ते बोललं पाहिजे. आता हे प्रकरण बाहेर निघतंय म्हणून स्त्रिया पुढे येत आहेत, पण अजून बऱ्याच स्त्रिया अशा आहेत ज्यांना पुढे यायला मिळालंच नाहीये किंवा त्यांची जी सिच्युएशन आहे त्या अजूनही त्या कोणाला सांगू शकत नाहीयेत. तर कुठेतरी आपल्या मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या सरकारच्या माध्यमातून स्त्रियांना न्याय देण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे असं मला वाटतं.